नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं गुजरात आणि ओमान यांना जोडणारा सुमारे 2000 किलोमीटर लांबीचा डीप सी गॅस पाईपलाईन प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. सुमारे 5 अब्ज डॉलर म्हणजेच 41,000 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे ओमानमधील रास अल जफान येथून गुजरातमधील मुंद्रा बंदरापर्यंत अरबी समुद्राखालून नैसर्गिक वायू पुरवठा करण्याची योजना आहे. ही गॅस पाईपलाईन समुद्र सपाटीपासून तब्बल 3.4 किलोमीटर खोलीतून जाणार असून ती जगातील सर्वाधिक आव्हानात्मक डीप सी पाईपलाईनपैकी एक मानली जाते. या पाईपलाईनद्वारे भारताला दररोज 31 दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचा पुरवठा होऊ शकतो. सध्या भारत LNG जहाजांच्या माध्यमातून गॅस आयात करतो, ज्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. पाईपलाईनद्वारे थेट गॅस उपलब्ध झाल्यास प्रति क्युबिक मीटर साधारण $2 ते $3 बचत होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावरती आयातीवर अवलंबून आहे. या आयातीतील मोठा हिस्सा खाडी देशांमधून येतो आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी मार्गे भारतात पोहोचतो. फारसच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि अरुंद समुद्री मार्ग आहे. या मार्गात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास जागतिक ऊर्जा बाजारपेठ, शिपिंग खर्च, इंधनाचे दर आणि पुरवठा साखळीवरती तात्काळ परिणाम होतो. पश्चिम आशियातील अलीकडील तणावामुळे केवळ एक समुद्री मार्गावरती अवलंबून राहण्याचा धोका समोर आलेला आहे. LNGच्या किमतीतील चढउतार आणि शिपिंग सुरक्षेबाबत वाढलेल्या चिंतेमुळे अधिक स्थिर आणि विश्वासार्ह पर्यायांकडे पुन्हा लक्ष वेधलं जात आहे. LNG आयातीचे गॅस द्रवीकरण, जहाजातून वाहतूक आणि इतर गोष्टींमध्ये करावं लागणारं वायूंमध्ये रूपांतर, मात्र पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू थेट उगमस्थानापासून आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे समुद्री व्यापार मार्गातील अडथळ्यांचा धोका मोठ्या प्रमाणावरती कमी होईल. भारतानं 2030 पर्यंत देशाच्या ऊर्जा मिश्रणामध्ये नैसर्गिक वायूचा वाटा सध्याच्या 6% 15% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवरती सी गेज पाईपलाईन प्रकल्प भारताला स्वच्छ ऊर्जा गती देण्याला आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्याला एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हॉर्मुझची चिंता आता मिटण्याची शक्यता आहे आणि आता थेट ओमान ते गुजरात पाईपलाईन टाकली जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.